वंदना देण्यात आली। नाशिकच्या पोलीस कायवाद मैदानावरती पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलीस बँडसह हवेत ग्राउंड फायर करत श्रद्धांजली वाहण्यात आली। नाशिकचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। डोंबिवली भाजपमधला अंतर्गत वाद आता सर्वांसमोर आलाय। दिवाळीच्या शुभेच्छा बॅनरवरून माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, माजी नगरसेविका कविता म्हात्रे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यात तीव्र वाद पेटलाय। काही महिन्यांपूर्वी विकास निधी न मिळाल्यानं म्हात्रे दाम्पत्यानं पक्षाला रामराम ठोकला होता। भाजपाकडून आश्वासन देण्यात आलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर निधी मिळेल, मात्र 4 महिने उलटून गेले तरीही निधी न आल्यानं ही नाराजी वाढली होती। रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिलाय। जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर गोरेगाव विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक विकास गायकवाड यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला। मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडला। मंत्री भरत गोगावले यांचा हा दिवाळी धमाका मानला जातो। प्रत्येकाला आपापल्या ताकदीनं संघटना वाढवण्याची संधी मिळत असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज उभाठा किंवा महाविकास आघाडीकडे उभे करायला उमेदवार नाहीयेत। ते बघत आहेत की आमची युती कधी होते आणि आमच्याकडे उमेदवार घेत आहेत बंडखोरी होते का। त्यापेक्षा प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं लढावं आणि मैत्रीपूर्ण लढत लढवावी असं विधान नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढतीसाठी स्वबळाचा नारा देत केलाय। राजभवनमध्ये राज्यपालांचे प्रबंधक म्हणून निशिकांत देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली। अप्पर जिल्हाधिकारी म्हणून देशपांडेंना ही पदोन्नती मिळाली। मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिवाळी निमित्तानं आदिवासी गीत गायले। वणीमध्ये आदिवासींच्या पारंपरिक दिवाळीमध्ये ते सहभागी झाले होते।